आपल्या घरामध्ये घड्याळ हे फक्त वेळ पाहण्यासाठी नसतं, तर ते आपल्या जीवनाची गती आणि प्रगती दर्शवत असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की चुकीच्या दिशेला आणि चुकीच्या पद्धतीने लावलेलं घड्याळ तुमच्या घरातील पैशाचा ओघ थांबवू शकतं? नमस्कार, मी आचार्य सुरेश बागडे. मागच्या 12 वर्षापासून वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करत असताना अगणित वास्तू व्हिजिट केलेली आहे. आणि या व्हिजिटच्या माध्यमातून मागच्या 12 वर्षात हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या वेळेमध्ये मदत करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झालेले आहे. आणि यासाठीच मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भिंतीवर घड्याळ लावण्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू. योग्य दिशा कोणती, कोणत्या चुकांमुळे आर्थिक चणचण भासू शकते आणि घड्याळाचा योग्य वापर करून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कशी वाढवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची टीप सांगणार आहे. सुरुवात करूया सकारात्मक बाजूने. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ योग्य दिशेला असेल तर ते तुमच्या आयुष्यात नव्या संधी आणि आर्थिक समृद्धी घेऊन येतं. जसं की उत्तर दिशा. वास्तूमध्ये उत्तर ही कुबेराची दिशा मानली गेली आहे. जर तुम्ही घड्याळ उत्तर भिंतीवर लावले तर ते नवीन व्यवसाय, नोकरीतील संधी आणि पैशाचा ओघ वाढवण्यास मदत करते. दुसरी महत्वाची दिशा आहे पूर्व दिशा. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. पूर्व भिंतीवर घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतात आणि समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा वाढते. जर तुम्ही या दोन दिशांपैकी एका ठिकाणी गोल किंवा लंबगोलाकार घड्याळ लावले तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. मित्रांनो, आता वळूया अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे. अनेकदा लोक नकळत अशा चुका करतात ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर होतो. वास्तूमध्ये दक्षिण ही यमाची आणि स्थैर्याची दिशा मानली जाते. या भिंतीवर घड्याळ लावल्याने घरातील प्रगती थांबते आणि आर्थिक अडचणी वाढतात. दुसरं म्हणजे घरात बंद पडलेले घड्याळ ठेवणं म्हणजे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणे. ते तुमच्या आयुष्यातील प्रगती थांबवते. जर घड्याळ बंद असेल तर लगेच सुरू करा किंवा काढून टाका. मुख्य दरवाजावर किंवा कोणत्याही खोलीच्या दरवाजावर घड्याळ कधीही लावू नये. त्यामुळे घरात येणारी जाणारी ऊर्जा बाधित होते. अनेक जण घड्याळ 5 ते 10 मिनिटं मागे ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार वेळ मागे असणे म्हणजे आयुष्यात मागे पडणे. घड्याळ नेहमी योग्य वेळेवर किंवा 1 ते 2 मिनिटं पुढे असावे. उत्तर दिशेला घड्याळ लावताना शक्यतो गडद लाल रंग टाळावा. इथे फिकट निळा, पांढरा किंवा हिरवा रंग उत्तम मानला जातो. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे घाबरवण्यासाठी नसून आयुष्यात संतुलन आणण्यासाठी आहे. जर तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व भिंतीवर जागा नसेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही ईशान्य दिशा देखील वापरू शकता. तुमच्या घरातील घड्याळ सध्या कोणत्या दिशेला आहे आणि तुम्ही सुद्धा आतापर्यंत कोणती चूक करत होतात, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच वास्तू आणि व्यावहारिक टिप्ससाठी आपल्या वास्तू सायन्स ग्लोबल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवती.